बीडकडे रवाना झालेले आहेत, बीडकरून परळीकडे रवाना झालेले आहेत। त्यांची प्रतिक्रिया समोर आली, आपण ती जाणून घेऊया। आता या क्षणाला मी 38,000 आहे अशी माहिती आहे आणि आता काउंटिंग अजूनही चालू आहे। मी आता बीडकडे रवाना होत आहे। आता जे उरलेले राऊंड आहे त्याच्यामध्ये त्यांना 40-40, 50-50 अशी परिस्थिती आहे। आता पुढे जाऊन आम्हाला कळेल की पुढची परिस्थिती काय आहे। आता ही लीड आमची 38,000ची जी आहे त्या लीड मध्ये अजून जे 6-7 राऊंड बसलेत राहिलेले त्या राऊंड मधला जो निकाल आहे त्याच्यावर पुढचं गणित अवलंबून आहे। त्यामुळे मला कोणीतरी काहीतरी चुकीच्या माहित्या देऊ नये। 38,500ची काहीतरी अजून लीड आहे। आम्हाला सध्या बाहेरचं काही दिसायला का बाबा? तर अजूनही मतमोजणी सुरू आहे। आपल्याला मिळालेली आघाडी आपण कायम राखलेली आहे। अगदी थोड्या वेळात निकाल हाती येईल अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे। काटेकी टक्कर बीडमध्ये सुरू आहे। बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यामध्ये सकाळपासूनचा निकाल जर आपण पाहिला तर बराच काळ बजरंग सोनावणे यांनी आपली आघाडी मताधिक्य टिकवून ठेवलेलं होतं, पण त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली आणि ती आघाडी त्यांनी अजूनही कायम राखली आहे। तर हातकणंगलेमध्ये महायुतीचे धैर्यशील माने विजय